मुलाच्या डब्यासाठी इडली आणायला सांगितली होती म्हणून त्याचीच तयारी चालली आहे. पहिला तर इकडं मी हे जे रेशनचे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये छोटे मोठे खडे असतात म्हणून म्हटलं पहिला तर ते निवडून घेऊया. इकडं तांदूळ निवडायला बसलोय. तांदूळ निवडून झाल्यानंतर मग ते पेल्याने मोजून घेतले. 3 ग्लास होतील एवढे हे तांदूळ झाल्यात आणि त्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास होईल एवढी उडदाची डाळ घालणार आहे. उडदाची डाळ काय निवडण्याची गरज नाही म्हणून मी तशीच घातली 1 ग्लास होईल एवढी मोजून. नंतर तांदूळ आणि डाळ जे घेतलेले आहेत पातेल्यामध्ये ते स्वच्छ धुतले आणि 3 तासासाठी मी भिजायला ठेवले आणि 3 तासानंतर वाटायला घेतले आणि वाटताना थोडा लेटच झाला होता तांदूळ भिजवायला आणि सकाळी लवकरच पीठ फर्मेंट झालेलं पाहिजे होतं म्हणून वाटताना त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं. जर आपण वाटताना गरम पाणी घातलं तर इडलीचं पीठ जे आहे ते पटकन फर्मेंट होण्यासाठी मदत होते. जर झटपट तुम्हाला इडलीचं पीठ फर्मेंट करायचं असेल तर माझी ही गरम पाणी घालण्याची ट्रिक नक्की वापरून बघा. उन्हाळ्यामध्ये आपण इडली करणार असलो तर तशी काही गरज नाही गरम पाण्याची, पण आपल्याला जर एखाद्या वेळेस गडबड असली आणि कुठंतरी जायचं असलं आणि झटपट इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं पाहिजे असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. खरंच या गरम पाण्यामुळे नक्कीच परिणाम होतो आणि लगेच पीठ फर्मेंट होतं. डाळ आणि तांदूळ बारीक करून झाले नंतर मी एका डब्यामध्ये हे सगळं घातलं आणि टोपण बंद करून ठेवलं. त्याच्यानंतर सकाळी उठल्याबरोबर बघितलं छान असं पीठ फर्मेंट झालं होतं. सकाळी 6 वाजता तरी इडली करायची होती आणि पीठ तयार झालेलं होतं. पहिला तर इडली पात्राच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी तेल लावून घेतलं. तेल लावल्यामुळं काय होतं तर पटकन इडली निघण्यास मदत होते म्हणून तेल लावलं आणि त्याच्यामध्ये हे इडलीचं मिश्रण घातलेलं आहे. त्याच्या अगोदर पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि दुसरीकडे गॅसवर असं पाणी तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी ह्या 2 प्लेट ठेवल्या आणि झाकण लावलं. 10-15 मिनिटासाठी इडली वाफवायला ठेवली होती. इडल्या तिकडं तयार होत आहेत तोपर्यंत इकडे मी चटणीची तयारी केली. पहिला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेलं ओला नारळ घेतला होता, खोबरं घेतलं बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ घातली, मिरची थोडीशी घातली कारण जास्त मिरची घालायची नव्हती, लहान मुलं खाणार होती त्यामुळं मला जास्त तिखट करायचं नव्हतं आणि हे सगळं वाटून घेतलं मिक्सरला बारीक. नंतर हे एका भांड्यामध्ये काढलं आणि त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घातलं. जास्त पाणी घातलं नाही कारण डब्यातून इडली आणि चटणी द्यायची होती. म्हटलं चटणी डब्यातून दिल्यानंतर जास्त पातळ असली तर ती सांडणार म्हणून थोडंसंच पाणी घातलं आणि घट्ट अशी चटणी केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि किंचित अशी साखर घातली आणि तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घातला आणि तयार झालेली फोडणी या चटणीवरती घातली. चांगलं मिक्स करून घेतलं. पुन्हा एकदा बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. चटणी तयार झाली. इकडे इडल्या सुद्धा छान अशा तयार झाल्या आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंजी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. काही जण इडलीच्या पिठामध्ये सोडा घालतात, पोहे घालतात, पण मी असं काहीच घालत नाही. सोडा आपल्या शरीराला हानिकारक आहे त्यामुळे सोड्याचा वापर अजिबात करत नाही आणि तरी सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पंजी अशा इडल्या झालेल्या आहेत. किती वेळानं खाल्ल्या तरी सुद्धा त्या मऊ लुसलुशीत अशाच लागतात. अशा पद्धतीने इडल्या तयार झाल्यावर मुलाचा डब्बा भरला, चटणी आणि इडल्या घातल्या डब्यामध्ये आणि तो शाळेत गेला. तुम्हाला सुद्धा जर झटपट इडलीचं पीठ फर्मेंट करायचं असेल तर माझी ही ट्रिक नक्की वापरा आणि रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय.